राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। अखेर संत्रा फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। 17,26,88,110 रुपयांचा परतावा मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आंदोलनाला अखेर यश आले। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। रेशनवर वर्षभरानंतर पुन्हा मिळणार आता साखर। 20 रुपये प्रति किलो दराने साखर उपलब्ध। शेतकऱ्यांना आता 6 नाही 12,000 रुपयांची मदत। सन्मान निधी वाढविण्याच्या सूचना। फार्मर आयडीची त्रुटी दूर करा। 22वा हप्ता पीएम किसान योजनेचा येत आहे लवकरच। नवीन तुरीची आवक वाढली। तुरीचा कमाल दर 7,011 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6,840 रुपये क्विंटल इतका दर आहे। देशभरातील 5,149 सरकारी शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही। केंद्र सरकारची लोकसभेत माहिती। थंडीत सुकामेवा पौष्टिक दरामुळे परवडणार कसा? सुकामेव्याच्या दरामध्ये 15 ते 25% वाढ झाली। थंडीमुळे मागणी वाढली आहे। CCI कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट। कापूस हमीभाव फक्त कागदावरच। खाजगी व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार। सध्या कापसाला 7,200 ते 7,300 रुपयांचा दर आहे। लाडक्या बहिणींना मिळणार 2 हप्त्यांचे एकत्रित अनुदान। ज्या बहिणींनी ई-KYC केली नाही त्यांनी लवकरच ई-KYC करून घ्यावी। ई-KYC साठी उरले केवळ 10 दिवसच। कापूस सोयाबीन घरातच पडून बाजारात योग्य दर मिळत नसल्याने वाढली अडचण। पैशाअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले। रब्बीतील करडई उत्पादकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली आहे पाठ। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र हप्ता येण्याआधीच नियमांमध्ये मोठे बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली। कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषांची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत। 8वा हप्ता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात कधी जमा होणार? तर राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार 8वा हप्ता लवकरच देण्याच्या तयारीत आहे। 8वा हप्ता येत्या 25 डिसेंबर म्हणजेच की येत्या 2 दिवसात किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। तांत्रिक विलंब झाल्यास 1 जानेवारी 2025 पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे। यंत्राद्वारे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल। मजुरांवर केली मात। वेळेची पैशांची बचत। 1 दिवसात 1 एकर कांदा लागवड केली जाते। हिंगोलीच्या मोंड्यामध्ये सोयाबीनला 4,350 रुपयांचा भाव मिळत आहे। पिकाची नोंद करण्याकरिता अर्ज सादर करावेत। जिल्हा अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आदेश। महापूर आणि अतिवृष्टीमुळे तब्बल 121 कोटींचे नुकसान झाले। पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। दुसऱ्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। जानेवारीपासून राशनवर तांदूळ घटणार। गावांचे वितरण वाढणार। शिधापत्रिकांवरील धान्य वितरणात मोठा बदल। गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा। आणि 1 जानेवारी नंतर म्हणजेच की पुढील वर्षात तुम्हाला साखर 20 रुपये किलो प्रमाणे राशनवर मिळणार आहे। चुकीच्या नोंदीमुळे कापूस विक्रीसाठी अडचणी। स्लॉट बुकिंग करताना अचूक माहिती भरा। ई-पीक पाहणी ऑनलाईन न झालेल्या शेतकऱ्यांची ऑफलाईन पद्धतीने नोंदणी होणार। अर्ज सादर करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली। हिंगोली जिल्ह्यामध्ये अपर कार्डची नोंद सतगतीने। आतापर्यंत 76% नोंदीचे काम पूर्ण। सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समितींच्या बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच की एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत। 90 कोटींचे अनुदान वाटप अंतिम टप्प्यात। जुलै ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाले होते मोठे नुकसान। बीड जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणींना 2 लाभ एकत्रित मिळण्याची शक्यता। 1,60,00,000 भगिनींची ई-KYC पूर्ण झाली। महिलांच्या खात्यात लवकरच 3,000 रुपये जमा होतील। गॅस सिलेंडरची टंचाई। नागरिकांचा गॅस एजन्सीवर मोर्चा। अमरावती जिल्ह्यातील अपडेट।
कापसांचे दर पोहोचले 7,600 रुपयांवर. सरकीच्या दरामध्ये वाढ झाली. डॉलरची किंमत वाढली. 91 रुपयांवर डॉलर पोहोचल्याने वाढले कापसांचे दर. राशन धान्य वाटपात बदल. जानेवारी 2026 पासून होणार लागू. 1.5 वर्षानंतर अंत्योदय कुटुंबात मिळणार दिलासा. 492 क्विंटल साखर उपलब्ध. जानेवारीपासून साखर वाटप होणार. शेतकरी हवालदिल. हळदीवर करप्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना 25,000 रुपये मिळणार. म्हणजेच की अपघात झाला आणि त्यांना मदत केली तर आता 25,000 रुपये मिळणार आहेत. नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. 1.5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देखील मिळणार. ऑनलाईन मक्का खरेदीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मिळाली मुदतवाढ. कोकाटेंची तुरुंगवारी टळली. आमदारकींचा चेंडू नार्वेकरांच्या कोर्टात. तूर्त 1 लाखांचा जामीन मंजूर. जिल्ह्यात 18 मेगावॅट विजेची बचत. शेतकऱ्यांच्या शेतात दिवसा पाणी. कुसुम घटक योजनेमुळे 6,000 सोलार सुरू. 10,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार. सिंचनात झाली वाढ. नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट. दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदानात मोठी वाढ करण्यात आली. आता मिळणार 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान. थंडीने संत्र्यांचा अंबिया बहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. आर्थिक मदत तात्काळ मिळणार. शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाची प्रक्रिया झाली आता ऑनलाईन. थेट खात्यात रक्कम येणार. अपघाती मृत्यूसाठी 2 लाख तर अपंगत्व आल्याच्या नंतर 1 लाख रुपये अनुदान मिळणार. ऑनलाईन पीक पाहणी न झालेल्यांची आता ऑफलाईन पद्धतीने नोंद होणार. 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार. EKYC केली तरी देखील अनुदान अडकले कुठे? 47,000हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित. परभणी जिल्ह्यातील अपडेट. राशन दुकानदारांची आता मनमानी होणार. आता बंद. आता बनावट नोंदी त्वरित उघड होऊ शकतात. अखेर संत्रा उत्पादकांच्या खात्यावर 17 कोटी रुपये जमा झाले. संत्रा फळपीक विमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला अखेर यश आले. कंपनीने केले ट्रिगर मान्य. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थांचा उपक्रम. परभणी जिल्ह्यातील अपडेट. फळपीक योजनेचा शेतकऱ्यांना लाभ. विमा उतरणाऱ्यांची संख्या आता वाढली. आंबा काजू उत्पादक बागायतदारांना लाभदायी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 45,092 शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ. अंत्योदय कार्डधारकांना 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, साखर प्रति 1 किलो 20 रुपये याप्रमाणे मिळणार. धान्यासोबत गोडवांचाही आता आधार. जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू. 7/12 हीच जमिनीची कुंडली. मुख्य सचिव देणार निर्देश. काल महत्त्वाची बैठक पार झाली. प्रशासन यंत्रणेची धावपळ. 30 वर्षात 7/12 झालेल्या सौद्याबाबत सूचना देणार सचिव. UDID नसलेल्या 6,000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार. दिव्यांग निराधार योजना दर महिन्याला 2,500 रुपये मिळणार.